नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. महाराष्ट्र नामामध्ये आपलं स्वागत. राज्यातील कृषी, आरोग्य, उद्योग आणि प्रगतीशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात आजच्या मुख्य घडामोडी. देशातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स हे महाराष्ट्रात आहेत, तर यातील 45% स्टार्टअप हे महिलांचे आहेत. राज्यात महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांमुळे महिलांच्या उद्योगातील सहभागाला चालना मिळाली आहे आणि याचाच एक भाग म्हणून नुकतंच मुंबईतील जुहू इथं एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये इनोव्हेशन महाकुंभ 2025चं यशस्वी आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये आरोग्य सेवा, एआय आणि शाश्वत तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या संदर्भामध्ये महिलांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचं सादरीकरण सुद्धा झालं. राज्याला देशाचं स्टार्टअप कॅपिटल बनवण्याच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचं योगदान वाढवण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यावेळी अनेक उद्योग समूहाच्या प्रतिनिधींनी उदयोन्मुख महिला उद्योजकांशी करार सुद्धा केले. या निमित्तानं ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी रोजगाराच्या आणि विकासाच्या नवीन संधी सुद्धा खुल्या झाल्यात. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्तीसोबतच आता आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रातील विकासाची जोड सुद्धा मिळते. राज्याच्या प्रमुखांच्या हस्ते अहेरीमध्ये 100 खाटांचं अत्याधुनिक महिला आणि बाल रुग्णालय नुकतंच जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. या रुग्णालयामध्ये मातृत्व आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. यासोबतच महाराष्ट्र शासनानं भामरागड, जरावंडी, ताडगाव, वेंगणूर इथं आरोग्य केंद्र श्रेणी सुधारित करून आरोग्य सुविधांचं जाळं सुद्धा मजबूत केलंय. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यामध्ये 350 खाटांचं रुबी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा पार पडलं. या ठिकाणी 2400 आजारांवर मोफत उपचार सुद्धा मिळणार आहेत. यामुळेच आता गडचिरोलीतील रुग्णांना उपचारांसाठी नागपूर आणि पुण्याला जायची गरज भासणार नाहीये. तसंच महाराष्ट्र आणि तेलंगणा तसंच छत्तीसगडमधील लोकांना सुद्धा अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल. या प्रकल्पामुळे स्थानिक युवक आणि युवतींना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होऊ घातलाय. आता हा कुंभमेळा एक धार्मिक पर्व तर आहेच, पण महाराष्ट्राच्या ब्रँडिंगची आणि पर्यटनाला चालना देण्याची मोठी संधी या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मिळणार आहे. या कुंभ पर्वामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नवीन संधी सुद्धा निर्माण होत आहेत. तसंच राज्याच्या मुख्य सचिवांनी नुकतंच सर्व विभागांना हे भव्य पर्व यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आणि विकास कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. तसंच सुरक्षेसाठी आणि संभाव्य अडचणींना तोंड देण्यासाठी पूर्वनियोजन सुद्धा सुरू आहे, ज्यामुळे भाविकांची सुरक्षा ही सुनिश्चित केली जाईल. पुण्यासह अहिल्यानगर आणि खेड भागामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वन्यजीव आणि माणूस यांच्यामधला संघर्ष गंभीर झालाय. बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागानं तातडीनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नरभक्षक बिबट्यांना तात्काळ जेरबंद करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे मोठे अभियान सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे आणि यामुळे आता बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. तसंच वन विभागाचे कर्मचारी 24 तास कार्यरत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री दिली जाईल असं आश्वासन वन विभागानं ग्रामस्थांना दिलंय. पुण्यातील लोहगाव परिसरातील 17 वर्षीय उदयोन्मुख कुस्तीपटू सनी फुलमाळी यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव अभिमानानं उंचावलंय. बहरीन इथं झालेल्या आशिया युवा कुस्ती स्पर्धेमध्ये सनीनं 60 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलंय आणि ऐतिहासिक यश सुद्धा प्राप्त केलंय. त्याच्या या विजयी कामगिरीमुळे केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये गाजलंय. सनीची कामगिरी राज्यातील लाखो युवा खेळाडूंना, विशेषतः ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठरते. तर या होत्या राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. यानंतर इथेच थांबतो. नमस्कार.